द्राक्ष आणि हळद या पिकांच्या उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सांगली जिल्हा हा पूर्वीपासूनच ओळखला जातो. सांगलीमध्ये 18,000 हेक्टर क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर द्राक्षाची लागवड केली जाते. त्यामुळे सांगलीत साठवणूक केंद्राची गरज भासली. त्यातूनच हळद आणि बेदाणा साठवणूक केंद्र जिल्ह्यात उभी राहिली आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून द्राक्ष पिकाची लागवड केली जाते. येथील शेतकरी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने द्राक्षाचं पीक घेतात, ज्यामुळे उत्पादन भरघोस मिळते. द्राक्षाचा जर आपण केला विचार तर द्राक्षामध्ये जवळजवळ 18,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र हे द्राक्ष पिकाखाली आहे. यामध्ये प्रामुख्याने तासगाव असेल, मिरज असेल, जत असेल, कवटेमंकाळ असेल, कडेगाव असेल, या तालुक्यामध्ये द्राक्षाचं क्षेत्र आहे. खरं म्हणजे द्राक्ष पिकाची सुरुवातच आपल्या राज्यामध्ये सांगली जिल्ह्यातून झाली असं म्हणालो आपण तर ती काय अतिशयोक्ती वाटणार नाही. या द्राक्ष पिकाची उत्पादकता जर आपण बघितली तर जवळजवळ हेक्टरी 30 मेट्रिक टनापेक्षा जास्त द्राक्ष उत्पादकता सांगली जिल्ह्यामध्ये मिळते. हीच सांगली जिल्ह्याची तुलना जर आपण केली तर बाकीच्या जिल्ह्यामध्ये हीच उत्पादकता 20 ते 25 मेट्रिक टन आहे. ते आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये 30 मेट्रिक टनापर्यंत हेक्टरी आपल्याला उत्पादकता मिळते. यामध्ये द्राक्ष पिकाच्या खाली असलेलं क्षेत्र जर आपण बघितलं तर त्यामध्ये जवळजवळ 50% क्षेत्र जे आहे हे बेदाणा निर्मितीसाठी घेतलं जातं आणि फार मोठ्या प्रमाणात शेतकरी स्वतःच्या शेतामध्ये बेदाणा शेड उभा करून ही बेदाण्याची निर्मिती करतो. जिल्ह्यामध्ये जर समजा आपण बघितलं तर जवळजवळ 600पेक्षा जास्त बेदाणे शेड या जिल्ह्यामध्ये आहेत आणि राष्ट्रीय फलोत्पादन अभियानामधून या बेदाणे शेडसाठी आपण 50% अनुदान शेतकऱ्यांना देतो आणि त्याचाही फायदा खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. ज्याप्रमाणे द्राक्ष लागवड केली जाते त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यात हळद या पिकाचं देखील उत्पादन घेतलं जातं. सांगली हा जिल्हा हळद उत्पादनासाठी आणि हळदीच्या बाजारपेठेसाठी अग्रेसर आहे. पारंपरिक पद्धतीने हळद साठवणुकीसाठी पेवचा वापर केला जायचा, पण उत्पादन वाढल्यामुळे सध्या कोल्ड स्टोरेज आणि वेअर हाऊसिंगचा वापर केला जातो. सांगली जिल्हा आणखीन एका पिकासाठी ओळखला जातो, तो मध्ये हळद पीक. हळद पीक हे सांगली जिल्ह्याचं पारंपरिक पीक आहे. जवळजवळ 1,000 एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर हळद पीक घेतलं जातं. सांगली जिल्ह्यामध्ये जे हळद साठवणुकीसाठी या पूर्वी पारंपरिक पद्धतीने पेव हा प्रकार होता. जिल्ह्यामध्ये जे हरिपूर गाव आहे हे पेव साठी प्रसिद्ध आहे. यामध्ये शेतकरी पेव म्हणजे शेतकरी यामध्ये त्याच्या शेतामध्ये जमिनीखाली एक पोकळी निर्माण करतो आणि त्यामध्ये हळद साठवली जाते आणि ती दीर्घ काळपर्यंत ती हळद या पेवमध्ये साठवली जाते. त्यामध्ये हळदीच्या गुणवत्तेवर आणि त्याच्या कुठल्याही क्वालिटीवर कुठलाही प्रकारचा परिणाम होत नाही. अशा प्रकारचे पेव हे सांगली जिल्ह्यामध्ये पूर्वीपासूनचे आहेत. परंतु सध्या कोल्ड स्टोरेज असेल किंवा वेअर हाऊसिंगचे गोडाऊन्स असतील याची सुविधा झाल्यामुळे या पेवचं प्रमाण आता कमी झालेलं आहे. सांगली जिल्ह्यामध्ये जे हळदीचं मार्केट आहे म्हणजे या आपल्या भागामधलं एकमेव असं मार्केट आहे. या मार्केटमध्ये राज्यातील तर व्यापारी येतातच, परंतु राज्यातले आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल, गुजरात असेल या ठिकाणचे सुद्धा व्यापारी या हळद खरेदीसाठी या मार्केटमध्ये येतात आणि त्याची खरेदी करतात.
नरेश कोल्ड स्टोरेज अँड वेअरहाऊसिंग या केंद्राची सुरुवात तानंग गावी, तालुका मिरज, जिल्हा सांगली येथे करण्यात आली. हे केंद्र सुरू करण्यासाठी केंद्र सरकारच्या योजनेतून काही प्रमाणात अनुदान मिळाले. हे पश्चिम महाराष्ट्रातलं माझ्या मते सगळ्यात मोठं कोल्ड स्टोरेज आहे, ज्याची कॅपॅसिटी 5,500 मेट्रिक टनाच्या पेक्षाही जास्तीची आहे. यामध्ये 2 भाग आहेत या स्टोरेजचे. एक हळदीसाठी आम्ही इथं स्टोरेज उभारलेलं आहे आणि एक बेदाण्यासाठी. म्हणजे 2 प्रकारचे डिफरंट प्रोडक्ट डिफरंट टेम्परेचरचं या स्टोरेजमध्ये मेंटेन केलं जातं आहे. आता हे स्टोरेज उभारण्यामागचं एक महत्त्वाचा उद्देश होता की शेतीमाल जो हळद तयार होतो ह्या भागामध्ये आणि बेदाणा ही सांगली फार जुनी बाजारपेठ आहे. तर यामध्ये बरेच वर्ष झालं की शेतीमाल यायचा, अडत्या इथं विकायचा, परत पण प्रिझर्वेशनची अशी कुठलीही यंत्रणा ही आपल्या नवीन टेक्निकप्रमाणे फार कमी प्रमाणात होती. तर आम्ही ह्या सगळ्याचं स्टडी करून असं निदर्शनास आलं की बाबा ही कॅपॅसिटी ह्या स्टोरेजची आपण ह्या पद्धतीचं जर नवीन स्टोरेज उभा केलं तर 100% शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना दोघांनाही शेतीमालाच्या दृष्टिकोनातून स्टोरेजच्या दृष्टिकोनातून इथं फायदा मिळेल. त्यानुसार हे एक नवीन पद्धतीचं नवीन टेक्निक घेऊन आम्ही हे स्टोरेज नरेश कोल्ड स्टोरेज उभा केलं आहे. हे आम्हाला स्टोरेज उभा करताना IDBI बँकेचं टर्म लोन मिळालं आणि IDBI बँकेच्या सहकार्यामुळं आज हे आम्ही स्टोरेज उभा करू शकलो. त्यासोबतच एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने, मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चरनी याला सबसिडीचा एक फार मोठा सपोर्ट आम्हाला मिळाला, ज्यामुळं आमचं जे धाडस झालं इन्व्हेस्टमेंट करायचं एवढ्या मोठ्या कॅपॅसिटीमुळे त्यात त्यांचा फार मोठा हातभार आहे. तर 40% सबसिडी ही आम्हाला हॉर्टिकल्चर बोर्डामार्फत मिळाली. ती तकरीबन 1,44,00,000 रुपयाची आम्हाला सबसिडी ऑलरेडी जमा झालेली आहे. त्यासोबतच व्हेंचर कॅपिटल स्कीम अंतर्गत मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर न्यू दिल्ली व्हेंचर कॅपिटल असिस्टन्स ते सुरुवातीलाच आम्हाला 72 लाख रुपयाचं व्हेंचर कॅपिटल असिस्टन्सही मिळालं, जे बिनव्याजी कर्ज थोडक्यात आम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये मिळालेलं आहे. केंद्रामध्ये हळद किंवा बेदाणे साठवून ठेवल्यामुळे शेतकऱ्याला भाव चांगला मिळतो. ज्यावेळी मालाला भाव असतो त्याच वेळी माल विक्रीसाठी काढला जातो. साठवून ठेवलेल्या मालाची गुणवत्ता देखील सुधारते. यामुळे शेतकरी समाधानी झाला आहे. शिवाय साठवणूक ही माफक दरात उपलब्ध आहे. बेदाण्याची कॅपॅसिटी आपल्या इथं 3,000 मेट्रिक टनाची आहे आणि आपल्या हळदीची पण 3,000 मेट्रिक टनाची कॅपॅसिटी आहे. त्याच्यामध्ये आपले हळदीच्या ह्याला 300 गाडी टोटल 10 टनाच्या हिशोबाने स्टोअर करता येतं आणि बेदाण्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा 300 गाडी या हिशोबाने आपण स्टोरेज करू शकतो. बेदाण्यामध्ये आपण याच्यामध्ये शेतकऱ्यांना आपण भरपूर सवलती दिलेल्या आहेत. आपल्या बेदाण्याचा जो भाडं आहे ते 40 रुपये प्रति kg आहे आणि प्रति महिना 400 रुपये टन असं आपण आकारला जातो. आपण जो शेतकऱ्यांकडून माल जो तासगाव, कवटेमंकाळ या भागातून आपल्या इथं माल येतो, स्टोरेज करतो शेतकरी. आणि या कोल्ड स्टोरेजमुळं शेतकऱ्याला एकतर 3 वर्षापूर्वी जो 60-70 रुपये जो दर मिळत होता तो आता ह्या वर्षी आपल्याला 150 ते 200, 250, 300 या दरापर्यंत आपला बेदाणा शेतकऱ्यांना विकता यायला लागला आहे. आणि शेतकऱ्यांना पूर्ण आपलं मार्केट, सांगली जे मार्केट आहे, बाजार कमिटी आहे, ती पूर्ण ओपन असल्यामुळं त्यांना आपल्या इथून एक सॅम्पल बॉक्स जातो. ज्यावेळेला शेतकरी विकणार असतो त्यावेळेला तो सौद्यामध्ये जाऊन माल विकतो. एका सॅम्पल बॉक्सवरती सौदा होतो. तो सौदा झाल्यानंतर आमच्या इथून डिलिव्हरी ज्या व्यापाऱ्याला आडतीला द्यायचा आहे तर तो इथून डिलिव्हरी होतो. आपल्या इथं कोल्ड स्टोरेजला माल ठेवल्यामुळे एकतर मालाची क्वालिटी जी आहे ती एकदम चांगली क्वालिटी राहते आणि जो मॉइश्चरपणा असतो तो याच्यामधून आपल्या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवल्यामुळे मॉइश्चरपणा निघून जातो व माल एकदम बेस्ट क्वालिटीचा राहतो. या साठवणूक केंद्रात स्थानिक कामगारांना काम उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये प्रामुख्याने महिला कामगारांचा समावेश जास्त आहे. त्यामुळे येथील बेरोजगारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला आहे. इथं मी येऊन एक विवेक स्टेडिंग कंपनीमध्ये आम्ही एवढ्या महिला 8 तास काम करतोय. त्याच्यामुळं आमच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च व्यवस्थित म्हणजे चालतोय. आम्हाला हजेरी 170 रुपये रोजची आहे. आम्हाला बँकेतूनच पगार मिळतोय महिना. हे साठवणूक केंद्र सुरळीत आणि व्यवस्थित चालावे म्हणून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. ज्यामध्ये
कोणत्या दालनात कोणत्या शेतकऱ्याचा माल ठेवला आहे हे संगणकाच्या माध्यमातून ओळखले जाते आणि प्रत्येकाची कामं वेळेवर केली जातात. याचं एक तंत्रज्ञान म्हटलं तर हे PEB स्ट्रक्चरमध्ये उभा केलेलं पूर्णतः स्टोरेज आहे. PEB म्हणजे प्री इंजिनिअरिंग बिल्डिंग, म्हणजे टोटली स्टील स्ट्रक्चर हा याचा बेस आहे. फाउंडेशन याचं RCC आहे आणि दुसरं वॉल जे आहेत ह्या पफ पॅनलच्या वॉल्स आहेत. यामध्ये पफ पॅनल यूज केल्यामुळं क्लिनिंगचा जो पार्ट असतो किंवा वॉल्स आणि टेम्परेचर मेंटेनचा जो पार्ट असतो त्यामुळं कूलिंग याचं ॲज इट इज इथं मेंटेन होतं. आणि नवीन पद्धतीचे डोअर्ससुद्धा आम्ही इन्सुलेटेड पफ पॅनलचे डोअर्स जे इझिली मूव्ह होतात, जेणेकरून माल लोडिंग अनलोडिंग करताना त्याचा फार मोठा फायदा आम्हाला इथं होतो. तसेच यामध्ये सगळे जे लाईट सिस्टीम आहेत ते आम्ही LED लाईट सिस्टीम यामध्ये इन्स्टॉल केलेले आहेत. नंतर CCTV कॅमेऱ्याची सुद्धा इथं सगळीकडे पूर्ण स्टोरेजवर इथं सोय केलेली आहे. म्हणजे जर शेतकरी आला इथं माल ठेवायचा झाला तर त्याचं लोकेशन, त्याचं सॉफ्टवेअरसुद्धा आम्ही त्या पद्धतीनं मेंटेन केलं आहे की इझिली कुठल्या लोकेशनला कुठला माल ठेवलेला आहे तो लगेच आयडेंटिफाय होईल. दुसरा याचा फायदा असा झाला यामुळं की शेतकऱ्याला जर आम्ही रिसीट दिली आमच्या स्टोरेजची तर तो ज्या कुठल्या पतसंस्था बँका अवेलेबल आहेत त्यांना ती तारण देऊन त्याच्या बदल्यात जे काय मार्केट व्हॅल्युएशन आहे त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याला बँकेमार्फत फायनान्स उपलब्ध करण्याची फॅसिलिटीसुद्धा आम्ही आमच्या स्टोरेजवर तयार केलेली आहे. म्हणजे एका दृष्टिकोनातून शेतकरी, व्यापारी आणि आमची सांगलीची बाजारपेठ ही याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग कसा करून घेता येईल त्या दृष्टिकोनातून आम्ही नवीन तंत्रज्ञान वापरून या स्टोरेजची इथं उभारणी केलेली आहे. सांगली जिल्ह्यातील हे सर्वात मोठं केंद्र म्हणून ओळखले जाते. यामध्ये हळद साठवणुकीसाठी आणि प्रक्रियेसाठी स्वतंत्र विभाग आहेत. शेतकऱ्याकडून आलेले हळद साठवून ठेवण्यासाठी त्याच्यावर प्रक्रिया केली जाते, तर त्याची पावडर बनवण्याची प्रक्रिया देखील इथं केली जाते. माल इथे आणल्यानंतर महिलामार्फत तो माल नीटनेटका केला जातो. त्यातून खडा कचरे सर्व काढून मरकट वगैरे माल काढून त्याची प्रोसेस पावडर ही करण्यात येते. पावडरसाठी माल इथे निवडून मशीनपाशी नेला जातो. मशीनमधून एलिव्हेटरमधून माल प्रथम मशीनमध्ये जातो, तिथे ग्राइंडिंग होऊन भोंग्यामध्ये जातो. तो भोंग्यातून त्याची पावडर होऊन पॅकिंग करून तो माल ठेवला जातो. शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या मालाची साठवण योग्य भाव मिळेपर्यंत होऊ लागली, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संपन्नता मिळाली. सांगलीतील स्थानिक कामगारांना रोजगार मिळाला. शासनाच्या सहकार्याने शेती क्षेत्रात गुंतवणूक करून जनसामान्यांना फायदा झाला. त्यामुळेच हळद आणि बेदाणा साठवणूक केंद्र उत्तम रीतीने सुरू आहेत. नमस्कार, मी डॉक्टर संतोष वरवडेकर. आमची माती आमची माणसं कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत. कृषी क्षेत्रातील शिक्षणाच्या संधी आणि व्यवसायाच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रमोद सावंत सर. नमस्कार सर. नमस्कार. देश पातळीवर एकूण किती कृषी विद्यापीठं आहेत आणि कशा प्रकारची शिक्षणाची संधी उपलब्ध आहेत? जसं आजकाल बघितलं तर आपण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा 12वी विज्ञान परीक्षा दिल्यानंतर कल असतो तो मेडिकल किंवा इंजिनिअरिंगकडे जाण्याचा. परंतु मेडिकल इंजिनिअरिंग या क्षेत्राबरोबरच कृषी क्षेत्र असं आहे की ज्यामध्ये अनेक संधी आपल्याला शिक्षणाच्या आणि व्यवसायाच्या उपलब्ध आहेत. 3 वर्षापूर्वीच जी नवी दिल्ली येथे भारतीय कृषी अनुसंधान परिषद आहे, या परिषदेने कृषी अभ्यासक्रम हे व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित केलेले आहेत आणि त्यामुळे निश्चितच कृषी क्षेत्रातील विषयांना किंवा विद्यार्थ्यांना व्यावसायिक दर्जा प्राप्त झालेला आहे. आता आपण विचारलं त्याप्रमाणे आज देशपातळीवर 50 कृषी विद्यापीठं आहेत, कृषी आणि संलग्न विद्यापीठे आहेत की ज्यामधून कृषी आणि संलग्न विषयांचं पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य पदवीचं शिक्षण दिलं जातं. आणि आपल्या जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 4 विद्यापीठं आहेत, कृषी विद्यापीठं, की ज्यामध्ये अशा प्रकारच्या शिक्षणाच्या पदवीपूर्व, पदव्युत्तर आणि आचार्य पदवीच्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. सर, नक्कीच ही माहिती आमच्या शेतकऱ्यांना चांगली उपयुक्त आहे.
कोकण कृषी विद्यापीठ हे कोकणासाठी आहे आणि कोकणासाठी ते कार्यरत आहे. तर आपल्या इथे कोणत्या कोणत्या प्रकारचे शिक्षण पद्धती आणि कोणकोणत्या प्रकारचं व्यावसायिक शिक्षण दिलं जातं त्याची माहिती आमच्या प्रेक्षकांना द्या. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ हे 18 मे 1972 साली स्थापन झालं. सुरुवातीला या विद्यापीठाअंतर्गत BSc कृषी हा अभ्यासक्रम शिकवला जायचा. हा अभ्यासक्रम 1965 पासून सुरू आहे. पण त्यानंतर 1984 साली BSc उद्यानविद्या, 1986 साली BSc वनशास्त्र, 1982 साली BFSc म्हणजे मत्स्य विषयातील अभ्यासक्रम, हे अभ्यासक्रम सुरू झाले. आज या विद्यापीठामध्ये BSc ऑनर्स कृषी, BSc ऑनर्स उद्यानविद्या, BSc ऑनर्स वनशास्त्र, त्याचप्रमाणे BTech कृषी अभियांत्रिकी, BFSc म्हणजे मत्स्य विज्ञान शाखेतील पदवी, त्याचप्रमाणे BTech जैवतंत्रज्ञान, BTech अन्नतंत्रज्ञान आणि BBA म्हणजे बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन अशा प्रकारचे पदवीपूर्व अभ्यासक्रम सुरू आहेत. हां सर, आपण चांगली उपयुक्त माहिती दिलीत. आता मला सांगा, पदवी पूर्ण झाल्यानंतर कोणकोणत्या व्यवसायाच्या संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत? निश्चितच या कृषी विद्यापीठातून जे विविध अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थी बाहेर जातात त्यांना अनेक प्रकारच्या संधी आहेत. नोकरीसाठी आहेत, त्याचप्रमाणे ते स्वतःचा व्यवसायही करू शकतात. नोकरीमध्ये मुख्यत्वे विचार करायचा झाला तर आज कृषी विद्यापीठ आहेत, त्या ठिकाणीसुद्धा तांत्रिक कर्मचारी म्हणून ते काम करू शकतात. शासनाचा कृषी विभाग आहे, या कृषी विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर कृषी पदवीधरांची आवश्यकता असते, यामध्ये सुद्धा ते नोकरी करू शकतात. त्याचप्रमाणे प्रशासनामध्ये सुद्धा ॲग्रिकल्चर कृषी MPSC राज्य सेवा आयोगाची परीक्षा देऊनसुद्धा ते प्रशासनामध्ये काम करू शकतात. त्याचप्रमाणे आजकाल बँकांमध्ये की ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटची कृषी पदवीधरांची गरज असते, कारण का बँकांमधून शेतीविषयक कर्ज दिलं जातं. त्या ठिकाणी ॲग्रिकल्चर फायनान्स ऑफिसर किंवा रूरल डेव्हलपमेंट ऑफिसर अशा प्रकारची पदं आहेत, जी पदं हे कृषी पदवीधरांना मिळू शकतात. अशा प्रकारे नोकरीमध्ये विविध संधी आहेत. त्याचप्रमाणे हे झालं शासकीय व्यवसायामध्ये किंवा शासकीय विभागांमध्ये. पण त्याचबरोबर आज विविध नामांकित कंपन्या, मल्टीनॅशनल कंपन्यासुद्धा कृषी क्षेत्रात काम करतात. म्हणजे त्याच्यामध्ये संशोधन असेल, त्याचप्रमाणे त्यांचं प्रॉडक्ट डेव्हलपमेंट असेल, एखादं उत्पादन ते करत असतात आणि त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर कृषी पदवीधरांची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे आज एक ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट हे क्षेत्रसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या ठिकाणी व्यवस्थापन, कृषी क्षेत्रातील व्यवस्थापन यामध्ये सुद्धा कृषी पदवीधरांची आवश्यकता लागते. त्याचप्रमाणे स्वयंरोजगारासाठी आणि व्यावसायिकतेसाठी सुद्धा हे पदवीधर स्वतः जाऊ शकतात, ज्यामध्ये एखाद्या म्हणजे गार्डन डेव्हलपमेंट असेल किंवा स्वतःची नर्सरी उद्योग असेल, त्याचप्रमाणे कुक्कुटपालन असेल, मत्स्य व्यवसाय असेल, फळप्रक्रिया उद्योग असेल, अशा अनेक प्रकारच्या उद्योगामध्ये ते स्वतःचं म्हणजे कर्तृत्व गाजवू शकतात, ज्याच्यासाठी विविध प्रकारच्या शासनाच्या योजनासुद्धा आहेत. त्या योजनांचा फायदा घेऊन ते स्वतःचं रोजगारसुद्धा स्वतःचा व्यवसाय अधिक इतरांसाठी रोजगार निर्मिती करू शकतात. माझ्या माहितीप्रमाणे सर, आपल्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सर्व महाविद्यालयांमध्ये प्लेसमेंट सेल किंवा नोकरीविषयक एक कक्ष स्थापन झालेला आहे. तर या कक्षामार्फत एकूण वर्षभरात साधारण किती विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली याची जरा माहिती द्या. आज जी महाविद्यालय आहेत कृषी विद्यापीठांच्या अंतर्गत, या सर्व महाविद्यालयांमध्ये एक नोकरी कक्ष किंवा प्लेसमेंट सेल असा स्थापन केलेला आहे, ज्याच्यामधून विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यू कशा द्यायच्या याच्याबद्दलचं मार्गदर्शन केलं जातं. त्यांचा स्वतःचा जो बायोडाटा असेल तो कसा तयार करावा याबद्दल मार्गदर्शन केलं जातं. याशिवाय विविध कंपन्या असतील किंवा बँका असतील, त्यांना या ठिकाणी आमंत्रित करून विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू घेऊन त्यामार्फत विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नोकरीसाठी सुद्धा संधी उपलब्ध करून दिल्या जातात. साधारण दरवर्षी 15 ते 20 विद्यार्थी प्रत्येक महाविद्यालयातले अशा प्रकारच्या ह्या प्लेसमेंट सेलच्या इंटरव्ह्यूमधून किंवा कॅम्पस इंटरव्ह्यूमधून विविध ठिकाणी नोकरीसाठी जात असतात. कोणत्याही विद्यापीठाचे, कृषी विद्यापीठाचे कार्य हे 3 स्तंभावर चालतं: कृषी शिक्षण, संशोधन आणि कृषी विस्तार म्हणजे विस्तार शिक्षण. तर आपल्या विभागामार्फत एकूणच विस्तार शिक्षण कसं केलं जातं याची जरा आमच्या प्रेक्षकांना माहिती दिली तर बरं होईल. निश्चितच या क्षेत्रात जे विद्यापीठ 3 क्षेत्रात जसं आपण म्हणालात तसं काम करतं. कृषी शिक्षण, कृषी संशोधन आणि विस्तार शिक्षण या 3 मुख्य ही कार्य आहेत विद्यापीठाची. शिक्षणाच्या अंतर्गत आपण आता बघितलं तर विविध प्रकारचे पदवी अभ्यासक्रम असतील, पदव्युत्तर अभ्यासक्रम असतील किंवा आचार्य अभ्यासक्रम असतील किंवा काही सर्टिफिकेट कोर्स आहेत, अशा प्रकारचं शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जातं. संशोधनाअंतर्गत शेतकऱ्यांच्या गरजांवर आधारित विद्यापीठ संशोधन करतं.
मग त्यासाठी काही नवीन जातींची निर्मिती करणं, त्याचबरोबर एकदा जातींची निर्मिती झाल्यानंतर प्रत्येक पिकाच्या पीक पद्धती विकसित करणं, त्याच्यामध्ये लावणीपासून म्हणजे बियाणं उगवण्यापासून तर ते कापणीपर्यंत किंवा कापणीनंतरसुद्धा काढणी पश्चात तंत्रज्ञान, अशा प्रकारचं तंत्रज्ञान विकसित करणं. आता हे जे तंत्रज्ञान विकसित केलं जातं ते खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी उपयोगी असतं आणि मग त्यामुळे त्यांच्यापर्यंत, त्यांच्या बांधापर्यंत पोहोचवणं तेवढंच आवश्यक असतं. आम्ही विस्तार शिक्षणाच्या माध्यमातून जे कृषी विभागाचे विविध अधिकारी काम करतात त्यांना प्रशिक्षित करत असतो की जेणेकरून त्यांचे जे अधिकारी वर्ग असतात, कर्मचारी वर्ग असतात, हे गाव पातळीवर काम करत असतात, त्यांच्यामार्फत हे तंत्रज्ञान गावामध्ये पोचतं. याशिवाय विद्यापीठ स्वतःच्या स्तरावर सुद्धा आमची जी विविध संशोधन केंद्र आहेत, विद्यापीठाच्या अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र आहेत, त्याचप्रमाणे महाविद्यालय आहेत, या महाविद्यालयांच्या मार्फत, कृषी विज्ञान केंद्रांच्या मार्फत आणि संशोधन केंद्रांच्या मार्फत विविध विस्तार शिक्षण उपक्रम राबवून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. त्यामध्ये विविध प्रकारची प्रात्यक्षिकं घेणं, त्याचप्रमाणे गटचर्चा आयोजित करणं, शेतकरी मेळाव्यांचं आयोजन करणं, कृषी म्हणजे शास्त्रज्ञ आणि शेतकरी यांची मंच आहेत, त्या मंचाच्या मार्फतसुद्धा त्यांच्या बैठका घेऊन त्यांना माहिती देणं, अशा प्रकारचे विविध विस्तार शिक्षण उपक्रम आम्ही राबवत असतो आणि या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत आम्ही प्रभावीपणे पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. सर, आमच्या प्रेक्षकांना आपण छान माहिती दिलीत. याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजना आणि कृषी कार्यानुभव या अंतर्गत कृषी विस्तार कसं केलं जातं? मग जसं म्हटलं की 3 वर्षापूर्वी हा कृषीमधले विविध अभ्यासक्रम हे व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित केले गेले. हे व्यावसायिक करण्यामध्ये सुद्धा असंच एक अंतर्भूत आहे की विद्यार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय पदवी झाल्यानंतर करता यावा. यासाठी अशी एक योजना आहे की 7व्या सेमिस्टरला विद्यार्थी प्रत्यक्ष गावात जाऊन काम करतात आणि 8व्या सेमिस्टरमध्ये एखाद्या प्रोजेक्टमध्ये काम करत असतात, ज्याला आपण जसा उल्लेख केला ग्रामीण कृषी कार्यानुभव म्हणून कार्यक्रम आहे. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी स्वतः गावात जाऊन राहतात की ज्यामध्ये अपेक्षित आहे ह्या विद्यार्थ्यांना गावच्या परिस्थितीची माहिती होणं हे अपेक्षित आहे. गावात शेतकरी कसा राहतो, त्याचप्रमाणे मग तिथली माहिती संकलित करणं की जेणेकरून त्या माहितीच्या आधारावर त्या गावाचा त्यांना विकास आराखडा, कृषी विकास आराखडा तयार करता येईल. आणि त्याचबरोबर जे विद्यापीठाचं तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाचे काही प्रात्यक्षिकं, त्यांच्यासाठी काही कृषी प्रदर्शनं आयोजित करून तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा विद्यार्थी प्रयत्न करत असतात. यामध्ये त्यांचं स्वतःचं सुद्धा संवाद कौशल्य विकसित होत असतं, त्यांच्या व्यक्तिमत्वात निश्चित फरक पडत असतो आणि त्यांना खऱ्या अर्थाने गाव पातळीवर कशा प्रकारे शेती चालते त्याचं योग्य प्रकारे ज्ञान अवगत होतं, कौशल्य पण विविध कौशल्य पण त्यांच्या विकसित होतात. धन्यवाद सर, आपण आमच्या इथे आलात आणि कृषी क्षेत्रातील शिक्षण आणि व्यवसायाच्या संधी याविषयी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल ID असे आहे ddkpuneKrishi@hotmail.com आणि ddkpuneKrishi@rediffmail.com.